मी गेले कित्येक महिने न्यूज पाहिलेल्या नाहीयेत आणि जरी पाहिल्या तरी चटकन त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आणि मला खरंच बरं वाटतंय माझ्या या डिसिजनचा कारण काल घडलेली घटना धर्मेंद्र हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि मीडियाने इथे त्यांना मृत घोषित केलं. माणसांनी अगदी नेहमीप्रमाणे आर-आय-पी वाले स्टेटस लावून टाकले. सामान्य माणसांना मी दोष देत नाहीये. ते हे न्यूज चॅनलवाल्यांकडूनच बघतात आणि आपलं त्या माणसांप्रती प्रेम असतं किंवा आदर असतो, तो व्यक्त करण्यासाठी स्टेटसला लावतात. पण न्यूज चॅनलची काही जबाबदारी आहे की नाही? ती व्यक्ती जरी प्रसिद्ध असली, तरीही त्याचे कुटुंबातले लोक त्यावेळी कोणत्या सिच्युएशनमध्ये असतील आणि तुम्ही ती व्यक्ती मेल्याचं घोषित करताय. मी तर काही चॅनलवर असंही त्यांचे लास्ट रिच्युअल्स सुद्धा केलेत असं बघितलं. म्हणजे टी-आर-पी वाढवण्यासाठी तुम्ही कोणत्या थराला जाल? आणि म्हणजे हेही दाखवलं जातं, की मग त्याच्या घरातले लोकं ऑफेंड झालेत, ते सुद्धा न्यूज दाखवली जाते. म्हणजे ऑफेंड होणं साहजिकच आहे ना. म्हणजे किती चुकीची असंवेदनशील गोष्ट आहे. म्हणजे आपल्या देशात खूप छोट्या-छोट्या गोष्टींचा खूप मोठा बाऊ केला जातो. जिथे कॉमेडीच्या नावाखाली जर काही एखादी गोष्ट केली, तर ती सुद्धा असंवेदनशील म्हणून लोकं त्यावर खूप तीव्रपणे त्याचा निषेध वगैरे करतात. मग या गोष्टी कोण जबाबदारी घेणार आहे या गोष्टींची? म्हणजे तुमचा एखादे न्यूज तुमच्या चॅनलवर पहिली दिसावी यासाठी तुम्ही जिवंत व्यक्तीला मारून टाकाल? खरंच मला खूपच ही गोष्ट आणि हे एकदा नाही बऱ्याच वेळेला झालेलं आहे आणि याची जबाबदारी कोण घेणार? म्हणजे जर छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या देशातल्या चूक मानल्या जातात, त्यांना शिक्षा होते, तर एवढी मोठी अ, अफवा पसरवल्याबद्दल या न्यूज चॅनलना कोण दंड करणार आहे? किंवा जे छोटे-मोठे चॅनल्स जे असतात, लोकल चॅनल्स असतात, त्याच्यावर कुठल्यातरी दुसऱ्याच व्यक्तीचे अंतिम संस्कार दाखवून ते आत्ता या न्यूजशी जोडले जातात. लोकं रडताना ते क्लिकबिट टाइप वगैरे दाखवलं जातं. हे कधी थांबणार आहे किंवा याला कंट्रोल कोण करणार आहे? कारण हे खूपच जास्त चुकीचं आहे.